हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हॅलो गेंदे हॅलो रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी आवाज सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी ओ विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा पावता सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप
रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय उपजोनिया पुढते येऊ उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठ ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे एकमेका देव मोखे एकमेका देव मोखे सुखे घालो हुंबरी सुखे घालो हुंबरी सुखे घालू बरे सुखे घालू बरे वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट परवे नीट उत्तम परवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे रखुमाई 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 रखुमाई
उपजवण्या पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांचिया दुसरी चरणा संतांचिया दुसरी चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रह लाद लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनादा उमाशंकराची या स्वतः चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आदा दंडवत दुसरी वंदू सारजा जय चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पावी जय सहजादीच्या चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जंजनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माश दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा हरिटाळ मृदंग श्रुती देखा टाळ मृदंग श्रुती देखा दया माझी दंडवत दया माझी दंडवत दया माझी दंडवत दया माझी दंडवत प्रथम नमन करू गणनाथा 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 ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळ्या नामा म्हणे उपजवण्या पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा सर्वांचं श्रद्धास्थान खंडेराय भगवान यांच्या दरबारामध्ये अनेक वर्षापासून चालत आलेला हा अखंड नाम सप्ताह या वर्षी त्रितपपूर्ती सोहळा सप्ताह प्रारंभ झाला त्याला 36 वर्षे यावर्षी पूर्ण होतात. ज्यांच्या आशीर्वादानं झाला ते ब्रह्मलीन प्रातस्मरणीय गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे, मार्गदर्शक आमचे गुरुबंधू भास्करजी महाराज, सर्वांच्या वतीनं ज्यांनी निमंत्रण दिलं ते सानप महाराज, उभे असलेले जोगदंड बाबापासून सगळे महाराज, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, भालदार चोपदार, छोटे छोटे साधक, वृंदावनवाल्या मावल्या, विनेकरी महाराज,
बसलेल्यात बरीचशी महाराज मंडळी आहे. सर्वांची नावं घेणं शक्य नाही, पण सर्वांच्या प्रति आदर प्रेम भाव आहे ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक आणि सांप्रदायिक सर्व महाराज प्रथमता येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केलं. काट कसर नाही, भागवा भागवी नाही. गडगंज श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं, तसा सेगुडकरांच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर्य संपन्न सोहळा. सुंदर मंडप आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, घाबरू नको. शूटिंग वाले तुम्ही सुंदर आहे. ज्यांनी आज कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलं, ज्यांच्या स्मरणार्थ ते स्वर्गीय बाबासाहेब श्रीपती शेगडे, त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब, त्यांनाही धन्यवाद. धन्यवाद. अतिशय सुंदर नियोजन केलं ग्रामस्थ मंडळींनी, म्हणून त्यांना धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन दररोज आपण लांबून श्रोते मायबाप येऊन त्यांच्या सप्ताहाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 36 वर्षे निर्विवादपणे हे 3 तप या ठिकाणी पूर्ण झाले. याचं पहिलं कारण आहे सर्वांचं श्रद्धास्थान खंडेराय भगवान. तुमच्याकडून करून घेतलंय त्यांनी. तुमचं आमचं हे सर्वांचं निमित्त आहे. ज्यांनी 36 वर्षापूर्वी हा सप्ताहाचा प्रारंभ केला असेल, त्यावेळीचा काळ दारोदार जाऊन 10 रुपये 20 रुपये पायलीभर धान्य अशी पद्धत होती. आता काळ बदलला. आता जेवणाऱ्याच्या पाया पडावं लागतं. तेव्हा उलट होतं. आता वेटिंगला नाव असतात, पुढच्या वर्षी तुमचा नंबर अन्नदात्याचा, या वर्षीचे दाते संपले, असा काळ आहे. 36 वर्षापूर्वी ज्यांनी वर्गणी दारोदार जाऊन केली असेल, प्रहारा दिला असेल, जागराचं भजन केलं असेल, सेवा दिली असेल, ते तुमचे पूर्वज आज नसतील. पण सप्ताह सुरू झालेल्या दिवसापासून वैकुंठात त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागलेल्या असतील. इवलेसे रोप लावी येले द्वारी, आणि आज आमच्या लेकरांनी त्याचा वेलू गेला गगनावरी. एक लक्षात घ्या, मी का थांबलो. बऱ्याच मोठ्या ठिकाणी सप्ताह सुरू होतात. 1 वर्ष 2 वर्ष, 3ऱ्या वर्षी उरलेल्या देणगीवरून भांडणं होतात, आणि 4थ्या वर्षी सप्ताह बंद पडतो. 36 वर्ष सप्ताह टिकला, याचं पहिलं कारण खंडेरायाची कृपा आहे. आणि दुसरं महत्वाचं कारण, गट तट हेवे दावे पक्षपात विसरून अख्खं गाव एका मायची लेकरहून सप्ताला एकत्रित आलं, हे त्याचं उत्तर आहे. जर बंद पडला असताना तर हा कटकटा त्याचे करती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. आता तिथून आशीर्वाद तुम्हाला देत असतील. कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती तया कुळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती तया कुळा, कल्याण इच्छिती
तया कुळा कल्याण इच्छिती तया कुळा तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे कल्याण इच्छित तया कुळा कल्याण इच्छित तया कुळा कल्याण इच्छित तया कुळा कल्याण इच्छिती तया कुळा आज समारोप आहे. वारकरी संप्रदायामध्ये समाप्ती, समारोप, सांगता असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ते गोपाल काल्याचं. काला झाला म्हणजे सप्ताह संपला असं संयोजकाला जाहीर करावं लागत नाही. काला झाला म्हणजे हाला, बरं का भास्कर महाराज. बरेच बुवा पिशव्या भरून तयार आहे. काला झाल्यावर जर परत बुवा आला मग का आला, म्हणून काला पगार आला. जेवढं महत्व व्यवहारामध्ये, हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस कामावर गेला नसला तरी पगाराच्या दिवशी टपलेला असतो. तसा सुज्ञे पारमार्थिक अडचणीमुळे नाही 7 दिवस येता आलं, काल्याला हजर असत. काही असांप्रदायिक मंडळी ज्याचा आमच्या देवाधर्माशी काही संबंध नाही ते याच्यावर डोके चालवतात. काय विशेष आहे, किती दिवसापासून लावून ठेवलं बुवा लोकांनी, तुम्ही उठले सुटले गोपालकाला दहीला आहे, गोपालकाला दहीला आहे, गोपालकाला दहीला आहे. अरे कुठं चालले तर काल्याला, कुठं चालले लाहीला. अरे काय दुसरे धंदे आहे का नाही? 2 रुपयाचं दहीन 1.5 रुपयाच्या लाह्यान बसले काला करीत. लेका उसण्या चुन्यावाल्या, तुला याच्यातलं काळ कळणार आहे भाऊ का? आमच्या वारकरी संप्रदायातल्या लोकांना विचारा, ते काय खातो इकडे पाहत नाही, मग कोण देतो? भानुदास कीर्ती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास कीर्ती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. अरे काय खातो हे महत्वाचं नाही, कोण देतो. प्रसाद देतो पंढरीनाथ. व्यवहारामध्ये काय बोलतो इकडे लोक पाहत नाही सध्या, कोण बोलतो, विषय काय, यापेक्षा वक्ता कोण. नाहीतर दारू बंदीवर भाषण चाललं जोगदंड बाबा, संताची प्रमाण घेऊन मधून मधून लोकही टाळ्या वाजवतात. दारू मुकावे मान दारुणे अब्रू जाय छे, दारू बहु दुर्गंधी दारुने धक्को खाए छे, कहे दास करगरिया के नरक मुजाए छे, दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती. टाळांचा कडकडाट. लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. अरे हो, पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. मी का सांगतो, अरे विषय काय यापेक्षा वक्ता कोण, बोलतो काय यापेक्षा बोलतो कोण. तसं आमच्या परमार्थात खातो काय इकडे पाहू नका, देतो कोण. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि प्रसाद शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तेवढा संकुचित नाही, साखर फुटाणे पेढे. प्रसाद असतो प्रसन्नता, आणि प्रसन्नतेला प्रसाद म्हणतात. प्रसन्नता, तुमची प्राप्त परिस्थिती सुद्धा तुम्हाला प्रसन्नता देऊ शकते, फक्त विचार करायचा आहे. प्राप्त परिस्थिती
ज्याच्या पायात चपला नाही त्याला जर प्रसन्नता पाहिजे असेल तर दुकानात जाऊ नका. अनवाणी चालणाऱ्याकडे पहा, लगेच प्रसन्नता मिळेल. की देवा ते पाय पोळत चाललं, गरीबाला तुटक्या का होईना चपला आहे. ज्याचं कवेलू घर आहे त्यानं इमारतीवाल्याचा नाही विचार करायचा. प्रसन्नता पाहिजे का? फुटपाथवर रोडच्या काठाला बिना अंथरुणा पांघरुणाचं रात्रभर कुडकुडत पडलं, अरे तिकडे पाय. आणि मग पांडुरंगाचे आभार मान की विठ्ठला हे रात्रभर उघड्यावर पडलं, कोण्या जन्मात पुण्य केलं तर मला मोडकं का होईना घर राहायला दिलं, असा विचार आहे. तिथे प्रसन्नता, त्याचं नाव प्रसाद. आपण लक्षात घ्या, काही वेगळं सांगायची गरज नाही. अरे सर्वात मोठं दुःख आहे विठ्ठलराव, आईचं जाणं. आई गेली की समजायचं आता सुखाचा समुद्र आटला. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. तुम्ही किती मोठं व्हा पण आईच्या पुढं उभं राहा. तुम्हाला नातवंड असू द्या ना, पण तुम्ही तुमच्या मायेच्या पुढं उभं राहा तर तुम्ही तिचं लेकरू आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या नातवाला तुम्ही आजोबा आहे, पण आईच्या पुढं उभं राहिल्यावर तिचं बाळ आहे. किती मोठा. ते मोदी साहेबाची आई मरण पावली. गुजरातमध्ये पांढरी साडी, पांढरे केस, सुरकुत्या पडलेली, दात पडलेली म्हातारी, दोरीनं चष्मा बांधलेली, आणि साहेब भेटायला जायचे. एकदा टी व्हीला दाखवलं, जाकीटवाले साहेब आणि पांढऱ्या साडीची, पांढरे केस झालेली, बिना दाताची माय चिकटून बसले बाकड्यावर. आईनं फुलपात्रभर पाणी दिलं साहेबाला. साहेबाने पाणी घेतलं, पण शेवटचा घोट जरा घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं. जसं गालावर पाणी उतरलं साहेबाच्या, तसं म्हातारीनं साडीच्या पदरानं तोंड पुसून दिलं. तोंड पुसता येत नाही, कारण भारताचा पंतप्रधान आहे. मी का सांगतोय, पंतप्रधान भारताला आहे पण आईला लेकरू आहे, हे लक्षात ठेवा प्रत्येकाने. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. आईचं जाणं सर्वात मोठं दुःख आहे. पण त्याही वेळेला जर तुम्हाला समाधान मिळवायचं असेल तर विचार करायचा आहे आईच्या डेड बॉडीकडे पाहून. तुमचं वय 70 आहे आणि आईचं वय 95 आहे. रडू आवरत नाही, ठीक आहे, पण समाधान कसं मिळवायचं? आईकडे पाहायचं, आपल्या वयाचा विचार करायचा आणि मग पांडुरंगाचे आभार मानायचे. विठ्ठला, ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली त्याच्यापेक्षा मी केवढा भाग्यवान आहे, 70 वर्ष आईचं सानिध्य लाभलं. असा विचार, तिथे समाधान आहे. विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, नको विजय समाधान, नको विजय समाधान, विजय समाधान, नको विजय समाधान, नको विजय समाधान, नको विजय समाधान. विचारा वाचून, नको विजय समाधान, नको विजय समाधान, नको विजय समाधान. हे विचार वाचून, नको विजय समाधान, नको विजय समाधान, नको विजय समाधान. प्रसाद असतो प्रसन्नता. त्याला म्हणतात प्रसाद. प्रसाद म्हणजे काय? प्रसन्नता. बरं का मावल्यांना, तुम्हाला सांगतो, तुमचा पहिला नंबर आहे त्याच्यात. थोडंसं काही मनाच्या विरुद्ध घडलं की रॉकेलचा डबा, रेल्वेचे रूळ, रोगोडची बाटली, पडकी विहीर. अरे काय याच्यासाठी जन्म मानवाचा मिळाला? कल्पना करा. ज्या माऊलीचा निर्णय झाला आज जीवन यात्रा, बसत जा आता आले म्हणजे. मी कुठून आलो, तुम्ही जवळून झाले, बसत जा. पुढं आले की ते थोडंसं थांबावं लागतं. विठ्ठल विठ्ठल घेतला ना तुम्ही 1 मिनिट उशिरा येऊन. विठ्ठल 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 विठ्ठल. फक्त
3 तास झोपलो जोगदंड बाबा, फक्त 3 तास. सवय मला वाटलं सुंदर ध्यान झालं म्हणजे घड्याळ बघितलं, पण इथं आल्यावर तर 10च वाजले. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराजांनी बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे तडजोड नाही. 12ला संपवतोच. काल 850 किलोमीटर झालं. नागपूरहून पहाटे 3ला निघलो, मग शिरूर कासारचं कीर्तन केलं, रात्री बीडचं केलं, तरी तुमच्या इथं हजर आहे. आता पुन्हा भीमशिंग गडावर जायचं आहे. तुम्ही घ्या विश्रांती. मी सांगतो का, बाकी जीवनात सर्व मिळेल राजा, तुम्हाला वेळ मिळणार नाही. वेळ विकत नाही मिळत. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. म्हणून सर्वांना विनंती आहे, आता जिथे जागा मिळेल तिथे बसत जा. बस काय होते, पुढं आलं की आम्हाला विठ्ठल विठ्ठल, आमचं नाही पण ते तसं होतंय ना. विठ्ठल 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 पुंडलिक वरदान तुकाराम हरिनाथ भगवान. मी तुमच्यासाठी सांगत होतो हा. रेल्वेचे रोगोरची बाटली, रॉकेलचा डबा तिथून बाजूला, शुद्धीवर आहे मी, काळजी करू नका. तिथून बाजूला गेलो आपण. मनाविरुद्ध घटना घडली. ज्या माऊलीनं ठरवला जीवन यात्रा संपवायची. दुपारचे 2 वाजले, गावात कोणी नाही. आतून कडी लावून घेतली बरं का भास्कर महाराज. लेकरं शाळेत गेली, पती शेतात गेला, हातात काडी पेटी, डबा रॉकेलचा. तिनं निर्णय घेतला रॉकेल वतून पेटवून घ्यायचं. तिलाही आमचे संत तुलसीदासजी, थांबा मावशी, थांबा म्हणजे तिथलं चाललंय, मागं काय पाहता. मला वाटलं जे असं होईलच. अरे जरा एकरूप व्हाणा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. थांबा मावशी, पेटवून घ्यायचं आहे ना. हा महाराज, फक्त विनंती आहे, रामायण उघडा, 2च मिनिट, त्याच्यातला वनवास काढा आणि वनवासातली फक्त सीता वाचा आणि मग पेटवायचा निर्णय घ्या. मी 1 मिनिट घेतो. त्या मावशीनं रामायण उघडलं, त्यातलं वनवास प्रकरण काढलं, त्यातल्या 2च वळी वाचल्या. पिता जनक जगविदित प्रभाव, सका सुरेश ससुर रघुराव, रामचंद्रपती सोबय देही, सोवन मही विधी बामन के. 2 लाईनी वाचल्या. राजा जनकाची लेक आहे सीता, राजा दशरथाची सून आहे सीता, ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे सीता. हे 3 संबंध वाचा. याच्यापेक्षा कोणाचा वशिला मोठा असेल तर हात वर करा. सीतामाईचे 3 संबंध सांगतोय. जिचा सासरा अयोध्येचा राजा, जिचा बाप मिथिलेचा राजा आणि जिचा मालक ब्रह्मांडाचा धनी. काय झालं, 14 वर्ष बिना अंथरुणा पांघरुणाची, बिना उशाला दगड घेऊन झोपली. पण 14 वर्षात कधी पतिदेव जवळ तक्रार मांडली नाही आणि विहिरीत उडी टाकली नाही. हे वाचताना या मावशीच्या लक्षात येईल की पांडुरंगा राजा जनकाच्या लेकीला, दशरथ राजाच्या सुनला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. तिच्या मानानं 1 नया पैसाही दुःख आमच्या जीवनात नाही विठ्ठला. आपोआप रॉकेलचा डबा बाजूला होईल. म्हणून समाधान, प्रसन्नता, प्रसाद याचं नाव आहे. जिथे हा विचार आहे तिथे प्रसन्नता आहे, तिथे प्रसाद आहे. आणि म्हणून चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असण्याची की. म्हणून 2 प्रमाण आहे. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद दिला पांडुरंगाने. आणि दुसऱ्या प्रमाणावरून एकच टाळी झाली चंद्र भाग्यवान भलती, एकच टाळी झाली चंद्र भाग्यवान भलती, एकच टाळी झाली चंद्र भाग्यवान भलती, एकच टाळी झाली चंद्र भाग्यवान भलती. माझा त्यान राजा गोपाळाची लाह्या वाटी, माझा त्यान राजा गोपाळाची लाह्या
प्रमाणावरून प्रसाद दिलाय तो संतांनी. एकजटाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळ असे लाह्या वाटी. आपण भाग्यवान. नरदेह मिळाला, पुन्हा भारतात मिळाला, पुन्हा महाराष्ट्रात मिळाला, पुन्हा साधू संताच्या नंतर मिळाला. अरे एक महाराष्ट्र सोडून जा, हा काल्याचा आनंद इतर प्रांतात नाही. पण अतिपरिचयामुळे त्याचं आपल्याला महत्त्व वाटत नाही. अतिपरिचय झाला की महत्त्व संपतं. जावाई असावा पण दूरचा असावा. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. या ना जोगदन भाऊ, तुमच्या जागेवर बसा आता. ते त्यांची जागा इथं आहे. ते पुढं पाहिजे ना श्रोता मला. या पुढे. असं तब्येतीमुळे जरा जमत नाही आता ते. या इकडे. विठ्ठल 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 दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. जावाई दूरचा पाहिजे, आणि तो 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. मग बास सासू नाचायचीच राहते. घालेन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पायीन जावायाला. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. परिस्थिती बिकट असली तरी काय म्हणते ते, परिस्थिती सासूची बिकट असली तरी हे नकच मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. हे नकच ठेवी गहाण, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा माकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे, मग जावयाला किंमत. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर सासू दरवाजात उभी राहून जावयाला म्हणते, ए जावया, ते तांबडी बादली भरली नळ्यावर, माझीच आहे, आणि येताना. एवढा दर्जा खाली जातो. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. अतिपरिचय झाला की महत्व वाटत नाही. तसा काल्याचा ना आमचा अतिपरिचय आहे. गावोगावी सप्तान काल्याचं कीर्तन, गावोगावी सप्तान काल्याचं कीर्तन. म्हणून काल्याचं महत्व आम्हाला नाही. मग कोणाला? आज अमरावतीला एकही देव नाही. अमरावती नागपूर जवळची नाही. देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव आपुला. जीव समरावती, जीव समरावती, भावयायती, भावयायती. देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव आपुला. आधी ओस अमरावती. आज अमरावतीला देव नाही जोगदंड महाराज, सगळे शेगुडला आलेले आहे. मग दिसत काय नाही, ऊसात लपून आहे. आधी वसा काल्याचे आसेन देव, जळी झाले मासे. अतिपरिचय झाला म्हणून आपल्याला महत्व नाही. एक महाराष्ट्र सोडून जा, हा आनंद इतर प्रांतात नाही. आणि महाराष्ट्र सोडून गेल्याशिवाय महाराष्ट्राचं महत्त्व कळत नाही. तीर्थयात्रेला जातात ना माणसं, जरूर गेलं पाहिजे, जावं. पण तिथं परप्रांतात गेल्यावर टोप्या पाहिल्या, पडदा पाडला पुजाऱ्यानं. रुको, त्यांना माहिती आहे टोप्या महाराष्ट्रात आल्या. भगवान सो रहे, झोपला म्हणतो देव. आता देव जर झोपला तर पुजारी उठेल का सकाळी? पण ह्या टोप्या तिथेही डोकं चालवतात. टोप्या कोणी घालतात का?
ज्याला डोकं आहे ते टोपी घालतात. मग आमच्या महाराष्ट्रातले तिथं टोपीतलं डोकं वापरतात. अजी महाराष्ट्र से आए, दूर से आए, कुछ करो, दर्शन तो होना चाहिए. 100 रुपये निकालो. प्रत्येकानं 100ची नोट दाखवली का पडदा बाजूला, करा दर्शन. का उठला म्हणतो देव 100 रुपयात. या बापाचा गडी आहे का रे देव? हा 100 रुपयात उठवतो, नाही दिले तर झोपला म्हणतो, आणि तरी 25 फुटाहून दर्शन. मग आमच्या महाराष्ट्राच्या वार करायला वाटले का? इतक्या लांबून आलो, एवढा खर्च करून 25 फुटावर दर्शन. आपला विठोबा नाही का रे बरा? एक नया पैसा खर्च नाही. केंद्रे बाबाच्या दिंडीत जर्मनच्या तटात आमटी भात ज्ञानबा तुकाराम नाचत 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 जायचं 15 दिवस, आणि तिथं जाऊन आपल्या देवाच्या पायावर डोकं. तुम्हाला नाश्ता द्यायला पाहिजे होता नाही का? त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी. बोलले घे जग जेठी, बोल नवी जग जेठी, बोल नवी जग जेठी. भावा एकासाठी, भावा एकासाठी, भावा एकासाठी, भावा एकासाठी. अंदावाही आपुल्या, अंदावाही आपुल्या, अंदावाही आपुल्या, अंदावाही आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी. त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी. बोल हे घे जग जेठी, भामाये कासाठी, हंगावा हे आपुल्या. पायी घाला मिठी, बोल हे जग जेठी, भामाये कासाठी, हंगावा हे आपुल्या. पायावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं ते आपल्या महाराष्ट्राच्या दैवताचं. त्याचे पायी घाला मिठी. ते बहिणाबाई चौधरी अमळनेरकर महाराजांच्या दिंडीमध्ये पायी यात्रा केल्या, त्यांनी अनुभवाने लिहिलं. त्या सगळ्या कविताही पाठ आहे तुम्हाला, बहिणाबाई चौधरीच्या कविता. तिची वलीसी चोच, त्याची हात त्याची बोट, तुला दिले रे देवाण 2 हात 10 बोट. तो सुगरणीचा आहे ना तो. बस त्यांचे 2 लाईन मधले 2 देवाची तुलना केली बहिणाबाईने. 2च लाईनी लिहिल्या 2 देवासाठी. सोन्या चांदीनं मळविला, ते पाठ नाही तुम्हाला, मला माहिती आहे चांगलं. सोन्या चांदीनं मळविला, श्रीमंताचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा, पाना फुला मंदिराजी. सांगा काय चुकलं? म्हणून आमच्या तुकोबारांनी छातीला हात लावून तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे. पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमाती, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमाती रे. पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण ऐशी चंद्रभागा ऐसे भीमाती रे, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमाती रे. अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे. पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे. म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण
निर्माण केली देवे ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे. मी का वेळ घेतो आपली. 3 गोष्टी पाहिजे काल्यासाठी. देव पाहिजे, भक्त पाहिजे आणि नाम पाहिजे. ते तिन्ही महाराष्ट्रात आहे. ऐसा नामघोष सांगा कोठे महाराष्ट्रात, ऐसे संतजन ऐसे हरिदास महाराष्ट्रात आणि ऐसा विटेवर देव कोठे महाराष्ट्रात. म्हणून एक महाराष्ट्र सोडून जा, काल्याचा आनंद इतर प्रांतात नाही. त्याच्या पलीकडे भारत सोडून जा, परदेशात नाही. बरं का इटरराव हो म्हणत जा. त्याच्या पलीकडे मृत्यूलोक सोडून जा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. 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 विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणावे वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. 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 आपलं महाराष्ट्रापासून सुरू झालं एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्र सोडून जा, इतर प्रांतात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा, शांत ठेव, स्वर्गात नाही. हे रोजच आहे आम्हाला. मी ब्रह्मचारी आहे पण हे लेकराचाच कार्यक्रम आहे रोज. ते नेमकं पुढं घेऊन बसतंय ते, त्याला माहित आहे. बाहेर घ्या बाहेर घ्या. अरे बाहेर कसं घेईल. भाकर खायची आहे सुनाच्या हातची. दुपारची पंचायत ना, नातू नाही सांभाळला म्हणजे. हे रोजच आहे आमचा भाग. रोज लेकरासाठीच जाते आमचे 5-6 मिनिट. बरं का भास्करराव. तर ते सामोर मागं काही झालं चालते पण सामोर ते विक्षेप होतो आणि तुटून जातो प्रसंग. विठ्ठल 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 कुंडली खबरदार. ते तुमच्याच पार्टीला राहू द्या. आज इकडे आलं ते ना, ते मग पक्ष बदलण्यातच जाईल आपला वेळ सगळा. स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. आपल्याला माहिती नाही, आमचे वारकरी जेव्हा पंढरपूरला जातात, दशमीच्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटात 90 वर्षाचे म्हातारे वारकरी 22च्या जवानाला लाजवील असे नाचतात आषाढीला. लुब्धली नादी लागली समाधी. लुब्धली नादी लागली समाधी. लुब्धली नादी लागली समाधी. लुब्धली नादी लागली समाधी. गुरुजन नरणारे लोकारे. गुरुजन नरणारे लोकारे. गुरुजन नरणारे लोकारे. गुरुजन नरणारे लोकारे. पंडित जाने योगी महानुभाव. पंडित जाने योगी महानुभाव. पंडित जाने योगी महानुभाव. पंडित ज्ञानी योगी महानुभाव. एकच सिद्ध साधकारे. एकच सिद्ध साधकारे. एकच सिद्ध साधकारे. एकच सिद्ध साधकारे. नाथयानंद कल्लो रे पवित्र गाणे नामावली रे. नाथयानंद कल्लो रे पवित्र गाणे नामावली रे. नाथयानंद कल्लो रे पवित्र गाणे नामावली रे. नाथयानंद कल्लो रे पवित्र गाणे नामावली रे.
समाधी मूढजन नरणारे लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकच सिद्ध साधकारे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. आणि तो सोहळा पाहायला सत्ते लोकाचा मालक ब्रह्मदेव येतो पंढरपूरला. तो त्याच्या विमानाने येतो. त्याला सगळे वारकरी दिसतात विठ्ठलराव, पण वारकऱ्याला तो दिसत नाही. काय काय गाडीच्या काचा अशा आहे, बाहेरचं डोळे चिकटू चिकटू पाहतं, त्याला आतलं काही दिसत नाही. तसं ब्रह्मदेवाला सगळे वारकरी नाचणारे दिसतात, वारकऱ्याला ब्रह्मदेव दिसत नाही. आणि तो पंढरपूरचा वाळवंटातला सोहळा पाहून ब्रह्मदेव मृत्यूलोकातल्या लोकांच्या भाग्याचा हेवा त्याला वाटतो. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. असं करते ब्रह्मादिक करते ब्रह्मादिक वाळवंटीचे सुख वाळवंटीचे सुख. धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैसा. देखुनी वाळवंटीचे सुख आस करते ब्रह्मादिक. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. हा, इथपर्यंत आलो आपण. पुन्हा एकदा डोकं चालवा. महाराष्ट्र सोडून जा हा आनंद इतर प्रांतात नाही. भारत सोडून जा परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून जा स्वर्गात नाही. त्याच्या पलीकडे जा सत्य लोकात नाही. और त्याच्या पलीकडे जा वैकुंठात नाही. वैकुंठी तो ऐसे 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 नाही. कमल काही काल्याचे. कमल काही काल्याचे. कमल काही काल्याचे. कमल काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठितो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगी. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही. आणि कायला वाटलं अभंग काय आणि चाललं कुठं. मी शुद्धीवर आहे. बरोबर आलोकांचे वेल्डिंग आमची पद्धत आहे. तुम्हाला घेणं काय बाकीचं. आम्ही कोणीही चरणात प्रवेश करो. जोगदन भाऊ फक्त 2 न 2 4 झाले पाहिजे. महत्व सिद्धांताला आहे की नाही. 2 न 2 4. मग आम्ही 1.5 न 2.5 सांगू तरी 4च. 2.25 न 2.25 4च. 3.25 न 4च. तुम्हाला घेणं काय बाकीचं 4शी संबंध आहे. तसं आम्ही कुठूनही येऊ वैकुंठी तो ऐसे नाही. विठ्ठल वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काली काल्याचे. वैकुंठात काला मिळत नसल्यामुळे वैकुंठात वास्तव्य करणारे म्हणतात. हे उपजोनी या पुढती ये.
उपजोनी या पुढती 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 उपजोनी या उपजोनिया काला खाबू दही भात 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 काला खाऊ दही भात हो काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात काला मिळत नसल्यामुळे वैकुंठात वास्तव्य करणाऱ्याचे हे शब्द आहे. तुकोबाराय कुठले? आम्ही वैकुंठवासी आहे ना. वैकुंठात काला मिळत नाही म्हणून उपजोनिया पुढती येऊ. आता इथे प्रश्नच आहे महाराज, आता तुम्हाला नरदेह प्राप्त झालाच आहे ना, मग पुन्हा जन्माला येऊ याचा अर्थ काय? आता मरू. पहा मराठी भाषा आता चांगल्या 4 गोष्टी झाल्या रे भाऊ. 4 गोष्टी चांगल्या झाल्या का नाही? तुम्हा आम्हाला स्वाभिमान वाटेल अशा. लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, सगळ्या वारकऱ्याला आनंद होईल. त्याचं नाव झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. अरे एका युगात एकाला पदवी आहे पुण्यश्लोक. सत्ययुगात पदवी होती पुण्यश्लोक नळराजाला. त्रेतायुगात पदवी होती पुण्यश्लोक जनक राजाला. द्वापार युगात पदवी होती पुण्यश्लोक धर्मराजाला. आणि कलियुगात पुण्यश्लोक अहिल्यादेवीला. एका युगात पुण्यश्लोक नलो राजा, पुण्यश्लोक विदेहस्य, पुण्यश्लोक युधिष्ठिरा. हा घरी गेल्यावर श्लोक पाहून घेणे वेळ नसल्यामुळे. एका युगात एकाला मिळणारी ही दुर्मिळ पदवी पुण्यश्लोक. पण त्या माऊलीचा ज्या जिल्ह्यात जन्म झाला तिला न्याय आता मिळाला. अहिल्यानगर. एक देशी गाईला दर्जा मिळाला. राज्य माता देशी बरं का, हे खिलार नाही आपलं, हे जर्सी नाही, जर्सी नाही, खिलारी गाय. हे पूर्वीचे लोक, अरे 1000 गायी कळपानं चरू द्या. पूर्वी कळपानं गायी चरायच्या, आता जर्श्या बांधू नाही. तिचं वासरू सोडा गोठ्यातून, शेपटाचा गोंडा वर कान टवकारणार, पळत जाणार. 999 गायी डावलून मायच्याच काशेला. एवढी अक्कल आहे खिलाऱ्या गायीच्या वासराला. जर्सीचं बैताड नाही. म्हणून पूर्वीची माणसं खिलाऱ्या गायीचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्या बरोबर रोडच्या खाली उतरायचे. अरे मी काय बोललो का भाऊ? तुम्ही अनुभव घेतलेले आहे. आता हॉर्न वाजवा, 2 पावलं पुन्हा गाडीच्या पुढे येतं. समजाव याचा तेळीभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम. राज्य माता दर्जा मिळाला देशी गाईला. आणि अभिजात दर्जा मिळाला मराठी भाषेला. ही मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चाललं आपलं काय. पुन्हा येऊ. मग आपाच नाही जाऊ. ते हे
अरे मला मराठी कळली तुमची. मी नागपूरहून आलो म्हणून म्हणता का? अरे खरंच आलो, काल नागपूरलाच होतो. मी मधुकर बोला म्हणलं होतं येईल म्हणून, त्यांना खरंच वाटे ना. आलो का नाही? या सगळ्या आमच्या लाडक्या बाईची कृपा झाली. अख्खी कमळाबाई आली. विठ्ठल मी मराठीसाठी सांगतो हा. मराठी येऊ उपजवणीया पुढं ते येऊ. ते पाहुणचार वगैरे झाला, पानाचे विडे झाले म्हणजे अंगणात उभे राहून घरमालकाला येतो पाटील कधी म्हणतात? जाताना काय म्हणतात? येतो पाटील. अरे येतो तर मग जातोच कशाला? तसं उपजवणी पुढे येऊ म्हणजे आता मरून पुन्हा जन्माला येऊ, त्यापेक्षा आम्ही आताच नाही मरू असं का नाही म्हणत? तुकोबारा म्हणतात त्याचं कारण आहे भाऊ, हा कायदा सर्वासाठी आहे. जन्म झाला त्याला जायचं आहे, कोणी असू द्या. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. 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 जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 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 जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. जमका जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. जमका जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. सबका जब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. विठ्ठल्या आमच्या नादी नाही लागायचं. अरे 2 वेळा मणक्याचं ऑपरेशन झालं म्हणून बसलो, काय आवाज बसला का? अजून 3 कार्यक्रम आहे दिवसाला, आवाज बसणे माहित नाही आम्हाला. पीर बनके पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. जन्म झाला त्याला मरायचा आहे, उपजे ते नासे. बस उत्पत्ती त्याचा नाश ठरलेला आहे. मरण आलं म्हणायचं असते, येतच नाही ते. शेगुळवरून यष्टी केली 50 वारकरी बसले आषाढीला. जोगदंड महाराज ज्ञानबा तुकाराम भजन करत चालले. रमत गमत 3 तासांनी यष्टी पोहोचली पंढरीत, थांबली आणि मग शेगुडचे एकमेकाला, उतरा पाटील पंढरपूर आलं. अरे ते सोलापूर जिल्ह्यातच आहे, ते कशाला आलं? हे शेगुडून गेलं, नगर जिल्ह्यातून गेलं, 3 तास गेलं आणि तिथं गेल्यावर पुन्हा म्हणतं पंढरपूर आलं. कसंच आहे, मरण आलं हे येतच नाही. ते 2030लाच आहे. आमचा जन्म 1950चा आहे. आम्ही 80 वर्षे वाटचाल करून तिथपर्यंत जातो. प्रत्येकाला जायचं आहे. जन्म झाला त्याला हे एक दिवस जायचं आहे. येर ते पामर जीव किती, येर ते पामर जीव किती, पामर जीव किती. येथे नाही उरे आले अवतार, येथे नाही उरे आले अवतार, येथे नाही उरे आले अवतार, येथे नाही उरे आले अवतार. येर ते पामर जीव किती, येर पामर जीव किती, येर ते पामर जीव किती. येर ते पामर जीव किती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. देहाचे पुरंदर 14 जाती. घरी गेल्यावर हिशोब लावा. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात अमृत पिणारे 14 मरतात. चहा पिणारे किती मरतील? येथे नाही उरू आले अवतार. या न्यायानं महाराज म्हणतात मी सुद्धा जाणार,
पण पुन्हा येणार. उपजवणीया पुढते येऊ. महाराज अहो पुन्हा यायचं म्हणजे कोणातरी आईच्या उदराचा आश्रय करायचा आहे ना. आईचं उदर म्हणजे काय स्लिपिंग कोचं रिझर्वेशन आहे का? विष्टा लेपू चहूकडे नाके तोंडी कृमीकडे गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे ते गर्भधरीची यातना आठ थर कापू म्हणा रको नको रघुनंदना चिळसी म्हणा येतसे. मग नवमास भरल्यावरील जेव्हा जन्म येऊनीचे द्वारीन ते क्लेश अति भारी काय सांगू दिजत्तमा जंत्रा आतुनी तार पाठ आहे ना. सोनार ओढी धरुणी करतेवी येऊनीचे द्वार निघता बाळ का दुःख होय. कोण्यातरी आईच्या उदराचा आश्रय करायचा आणि एवढं जन्माचं दुःख भोगायचं. उपजवणीया पुढती येऊ. मग एवढं मोठं दुःख भोगायचं मग उद्देश काय? उद्देश एकच काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजवणीया पुढती येऊ उपजवणीया पुढती येऊ उपजवणीया पुढती येऊ उपजवणीया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात दही भात दही भात वैकुंठी बाईचे नाही वैकुंठी बाईचे नाही वैकुंठी बाईचे उपजवणीया पुढते येऊ. आपण उद्देश काय? काला खाऊ दही भात. महाराज आता काय क्यू करावीशी वाटते तुमच्या बोलण्याची का? एवढा मोठा जन्माचा त्रास घ्यायचा आणि म्हणे काला खाऊ दही भात. त्यापेक्षा असं म्हणा ना. उपजवणीया पुढते येऊ. श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बटाटा वडा खाऊ. चांगल्या चांगल्या पदार्थाचे नावं घ्या. काला खाऊ दही भात. त्याचं कारण आहे भाऊ काय? आम्ही जिथे वास्तव्याला आहो ना तिथे हे मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही म्हणून उपजवणीया पुढती येऊ. कशासाठी? काला खाऊ दही भात. म्हणजे एवढा दुर्लभ असणारा काला तुम्हाला प्राप्त झाल्यावर तुम्ही एकटं घेणार? म्हणले मी आपल पोट्या नाही. हे पा नातवाच्या चोरून नातू गेला तुमचा आता नातवाच्या चोरून खाणारा आजोबा सापडल. नाहीतर आजोबाचं नातवावर एवढं प्रेम मुलावर प्रेम नाही तेवढं नातवावर आजोबा प्रेम करतो. कोणी सावकार असेल तर तुमच्या भाषेत सांगतो मुद्दलापेक्षा व्याजावर. हे कीर्तन चांगलं कळते तुम्हाला. नातू सुद्धा खाऊची अपेक्षा पप्पाकडून नाही करत आजोबाकडून. माझा आजोबा काहीतरी आणतोच म्हणतो. राशीनला गेला कर्जतला गेला काहीतरी आणणार आजोबा. आजोबा दिवसभर उपवासी राहील पण नातवासाठी आणतोच खाऊ. एवढं प्रेम आज्याचं नातवावर असू शकतं. पण एखादा आजोबा असाही असू शकतो. हापूसचा आंबा आणला आजोबा घरी आला. नातू शाळेत गेला नाही. आजोबाला वाटला आता आंबा खाल्ला तर नातवाला द्यावा लागेल म्हणून नातवाला शाळेत जाऊ देतो. आतून कडी लावतो. माळवदावर जाऊन एकटा आंबा खातं. नातवाच्या चोरून खाणारा आजोबा सापडल. मुलाच्या चोरून खाणारा बाप सापडल. पण समाजाच्या चोरून आनंद सेवन करणारे संत नाही. उलट सेवितो हा रस वाटितो अनिका सेवितो हा रस वाटितो अनिका सेवितो हा रस वाटितो अनिका हा रस वाटितो अनिका. यारे हो नकारान भरी यारे हो नकारान भरी यारे हो नकारान भरी. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू म्हणे खातो आनंदाचे लाडू म्हणे खातो आनंदाचे लाडू. तुका म्हणे खातो आनंदाचे
गोकुळाचे लाडू नका चरफडू घ्या रे तुम्ही सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी या न्यायानं दुर्लभ असणारा वैकुंठात न मिळणारा काला त्यासाठी आम्ही येणार आणि तो काला प्राप्त झाल्यावर इतरांनाही देणार. इतरांना नाही देणार बरं का जोगदंड महाराज. एकमेका देव मुखे म्हणून इथे पूर्णविराम जर बदलला तर अर्थ बदलतो हे आता कळतं. आम्हाला संस्थेत व्याकरण शिकावं लागलं तेव्हा वाटायचं अरे टिपणं पाठ करू करू मस्त मोठे मोठे महाराज झाले ना, आमच्या मागं काय डोकेदुखी. भाषेचा व्यवहार कोणत्या नियमास अनुसरण होतो याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरण शास्त्र म्हणतात. आपल्या तोंडून मोळीचे दोन्ही त्याला वर्ण म्हणतात. वर्णाचे दोन प्रकार स्वर आणि व्यंजन वगैरे वगैरे. ते जुनं आठवतं. आम्ही पखवाद शिकायला मी 1.5 वर्ष शिकलो. पखवाद शिकायला जायचो ना, हा बाबा भास्कर बाबा बोल लिहून द्यायचा. पण 1.5 वर्षात कधी थाप नाही बसली माझी. मग सोडून दिला. कारण एक दिवस वैद्य बाबा म्हणले 1.5 वर्षांनी थाप टाकून दाखव. थाप 1.5 वर्षांनी तो ता वाजला पाहिजे. मी थाप टाकली, बंग वाजलं, बंग. ते बाबा होते वही घेऊन. वैद्य बाबा म्हणले काय थाप टाकतो मशीन पाय टाकल्यासारखा. सर्व वर्ग हसला. पुन्हा पाठाला गेलो नाही. बाबाही म्हणले अरे बोललो म्हणून काय झालं, शिकला पाहिजे म्हणून. मला पखवादच शिकायचं नाही म्हटलं बाबा. मग कीर्तनकार व्हायचं. आता असा कीर्तनकार व्हायचं की मोठे मोठे पखवादे माझ्या कीर्तनात वाजवतील. मग काही 4 वर्षे पहिला नंबर सोडला. जिद्द, ते जिद्द असते. असं जुना काळ. मी का सांगतो बुवाला व्याकरणाची गरज काय. इथं जर तुम्ही पूर्णविराम इकडे सोडला, एकमेका देऊ मुखे म्हणजे कीर्तन संपल्यावर एकमेकाच्या तोंडात ठेवून देणे. म्हणून देऊवर थांबायचं. याला गरज आहे व्याकरणाची. तर मी मजा सांगतो पूर्णविरामाची. वानरास पुच्छ 3 हत्तीस दंत 6 स्त्रीस वस्त्र नाही घोड्यास शिंगे पहा. थोडं मन लावून ऐका, हे तुम्हाला आनंद वाटेल. मराठी अभिजात दर्जा म्हणतो ना आपण. हा मराठी. वानरास पुच्छ 3 शब्दाचं वानर पटतं का तुम्हाला. हत्तीस दंत 6 दाताचा हत्ती. स्त्रीस वस्त्र नाही विवस्त्र महिला. घोड्यास शिंगे पहा शिंगाचं घोडं. अरे का बिघडलं हे. पूर्णविराम पुढे गेला. इकडे घ्या. वानरास पुच्छ द्या पूर्णविराम. शब्दाचं वानर. 3 हत्तीस दंत 6 का नाही जमलं अजून. 2 एका हत्तीचे 3 हत्तीचे 6. 3 हत्तीस दंत 6 स्त्रीस वस्त्र पूर्णविराम. नाही घोड्यास शिंगे पहा. पाहता काय माझ्याकडे. म्हणून बुवाला गरज किती. इथे एकमेका देऊवर पूर्णविराम द्या. काला एकमेकाला द्यायचा आहे. काला वाटू एकमेका देऊ.
आणि देता 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 जर कोणी माळकरी असला तर मुखे सुखे घालू. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्या पुढे शब्द आहे हुंबरी. हा खेड्यातला शब्द आहे. अजून एक खेड्यातले बरेच शब्द अभंग सोडवायला पाहिजे बुवाला. घाबरियाच्या मोडा काड्या कुठं डिक्शनरीत त्याला काडी मोड म्हणतात खेड्यात. घटस्फोट त्याची सुधारणा झाली. अरे पटत नसेल तर काडी मोड देऊन टाका. तसं जे जे घाबरले माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी घाबरले त्यांच्या मोडा काड्या म्हणजे काडी मोड घटस्फोट आहे ना. तसं हुंबरी हुंडारणे. हिवाळ्याच्या दिवसात बैलाला कामं नसतात. मग बाटूक खाऊन माजलेली बैल बैदुलासारखी गोलगर गर्भित झालेली आणि सायंकाळी बरोबर 5-6 वाजता मालक बैल मोकळी सोडतो. चरत नाही ते बांधानं फिरतात. शेपटाचा गोंडावर ओली माती सापडली शिंगानं उकरतात. याला म्हणतात हुंडारणे आनंद. तसं हुंबरी एकमेका देऊ मुखे सुके घालू हुंबरी. महाराज हे सगळे कळलं पण काला करण्याचं ठिकाण तुका म्हणे वाळवंट 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 तुका म्हणे वाळवंट. बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही. बरवे नीट उत्तम बरवे उत्तम वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही. वाळवंट. वाळवंटच का बर्व नीट आणि उत्तम या 3 गुणांनी युक्त असते वाळवंट. कसल्याच प्रकारचं गवत त्याच्यात उगवत नाही. गाजर गवत नाही. आता गाजर गवताना नाकी नवं आणले शेतकऱ्याच्या पण त्याचा इलाज वाळवंटात नाही चालत. म्हणून अंतकरणाला वाळवंट म्हटलंय. जीव आणि ब्रह्म ऐक्य याचं नाव काला आहे. ही त्याचं रूपक आहे. दही आणि लाही. दही एक आहे लाह्या अनेक. तसं जीव अनेक आहे ब्रह्म एक. अनेक लाह्याचं एका दह्याशी ऐक्य. तसं अनेक जीवांचं एका ब्रह्माशी ऐक्य. जीव ब्रह्म ऐक्य हा काला. आणि ठिकाण विकार रहित अंतकरण हे वाळवंट. काम कोह मदमानन मोहा लोभन क्षोभन रागन दोहा जिनके कपड दंब नहीं माया तिनके हृदय बसहू रघुराया. तो तिथे आहे विकार रहित अंतकरण आहे. आणि विकार रहित अंतकरणाला वाळवंट म्हटलेलं आहे. चला बाई पांडुरंग पाहू पांडुरंग वाळवंटी. चला बाई चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. मांडियेला काला भोवती गोपाळांची दाटी. 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 चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. पांडुरंग पाहू वाळवंटी. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी. घाबरू नका. हे प्रमाण पाहिजे ना रे. कीर्तनकारांनी पुरावा दिला पाहिजे बोलण्याला. तुमचा प्रकाश साठे महाराज सांगतो बा जो बुवा पुरावा देत नाही त्याला पुरावा म्हणते ते.
मग वाळवंट तू का म्हणे वाळवंट शब्द एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम म्हणून असे संत नाही असा नामघोष नाही असा देव नाही असं वैकुंठात वाळवंट नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे म्हणून पुन्हा जन्माला येऊ कशासाठी काला खाऊ दही भात इथपर्यंत आलो आपण बरोबर आता 27 मिनिट राहिले त्याच्या बाबतीत काळजी करू नका सगळं त्याच्यात उरकेल पहिले आता भजन संप्रदायाच्या नियमानं घेऊ नंतर मधली चाल घेऊ त्यानंतर काय काय आहे ते करू सर्व करून बरोबर चोखदोन भाऊ 12ला आरती करूच आपण एकदा हात वर करा असं गे रे बाबा अरे हे हात गे रे भाऊ 3 तप झाले पुन्हा कोणाचा नंबर आहे काय सांगता येतं भाऊ पुन्हा भेटूच आपण कोरोनामध्ये नंबर लागला नाही म्हणून भेटी झाल्या असं थांबा थोडासा हार थांबवा हे थोडंसं आम्हाला शूटिंग करू द्या अरे अविस्मरणीय आहे ना अजून 14 वर्षानं येईल आता 50व आम्ही तर नाही थांबत म्हणा आता झालं पण इथल्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांना विनंती करतो वर जायची घाई करू नका कोरोनामुळे खूप गर्दी झाली पुन्हा 50व पाहून जा हात वर करा हे पाहा कसं शाबाश वा वा धन्यवाद एका तालात बरं का भाषणाच्या टाळा नाही ठोकायच्या भजनाच्या माझा विठोबा रखुमाई एक हात वर हा एक जरा ताकद लावा एक शाबासा एक हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज आमचं दोन्ही कामं तुमची चाल चालू द्या आम्ही हार घेतो उपजोनिया पुढती 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 काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी
पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खावे दही भात काला खावे दही भात वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही एक बळ काही काल्याचे कबळ काही काल्याची कबळ कबळ काही एक बळ काही काल्याचे कबळ काही कबळ काही काल्याचे कबळ काही काल्याचे एक बळ कबळ कबळ काही काल्याचे कबळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काजाचे काजाचे कवळ काही काल्या कवळ काही कबळ काही काल्याचे कबळ काही वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. बस सर्वांना माहिती आहे, गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णजीचं चरित्र झालं, त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. का गोकुळ सोडून देव गेला, मग पुन्हा ती मजा चरित्राची नाही. थोडंसं डोळ्यापुढे चित्र आणा. सगळे कीर्तनकार महाराज सांगतात चुकीचं नाही. गोकुळ सोडलं देवाने, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं. आप्पासाहेब, अरे गोकुळ सोडलं म्हणजे काय सोडलं, याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल. गोवर्धन सोडला, नुसतं गोकुळ नाही, यमुना सोडली, वृंदावन सोडलं, गायी सोडल्या, गोपिका सोडल्या, गोपाळ सोडले. ज्या बापानं
लालन पालन केलं तो नंद पाटील सोडला. ज्या मायनं बोटाला धरून वाड्यात चालणं शिकवलं ती माय सोडली. शेवटी गाई राखायची काठी सोडली. खांद्यावरचं घोंगडं सोडलं. मस्तकाची पट्टी सोडली. मोराचा पीस सोडला. कमरेची बासरी सोडून खाली ठेवल्यावर जगाचा बाप ढसा ढसा रडू लागला. विरह सहन होईना बासरीचा. पुन्हा गोकुळ सोडल्यावर देवानं बासरी वाजवली नाही, शंख वाजवला. अर्जुनाच्या रथावर लढाईच्या पहिल्या दिवशीच वाजवला, शंख वाजवला, बासरी नाही. आणि त्या बासरीसाठी विठ्ठलराव देव अजूनही रडतो, अजूनही रडतो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखे तो समुंदर, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. दूर से देखे तो श्री कृष्ण भगवान है, नजदीक जाके देखे तो मुरली के लिए बहुत रोता है. अजूनही रडतो. एक मजा सांगतो 2 मिनिटात. राष्ट्रसंतांनी खंजिरी सोडली. कुठे? पंढरपूरच्या हनुमान मैदानात. दरवर्षी आषाढीच्या एकादशीला राष्ट्रसंत तुकडोजीचं भजन व्हायचं बरं का. खंजिरीवरचं भजन, प्रचंड गर्दी असायची वारीतली. 1-2-3 मिनिटात सांगतो बस झालं, लगेच उरकतो मी. पण वेळ येत बरोबर, काळजी नका करू. राष्ट्रसंत आता कोणी लावून घेत असेल राष्ट्रसंत. तुकडोजी महाराजांनाच राष्ट्रसंत का म्हटलं? त्यावेळेला इंग्रजाचा जमाना आहे, भजनाला बंदी आहे, माणसं जमवायला बंदी आहे. राष्ट्रसंताचं भजन असलं की पोलीस यंत्रणा इंग्रज सरकारची असायची. काय बोलतं लक्षात ठेवा म्हणून, कारण जवानाला खवडून द्यायचे ना ते इंग्रजाच्या विरुद्ध. पण राष्ट्रसंत भजनाला बसले की पहिले पोलीसकडे पाहायचे. तिकडच्या भाषेत सांगतो, अंग्रेजो म्हणून राष्ट्रसंत. अरे भारत को कमजोर मत समझो, ये मत समझना अंग्रेजों की हमारे पास एटम बम और मिलिट्री है. हमारे पास भी एटम बम और मिलिट्री है. अगर दिखाई नहीं देती होगी तो तुकडोजी बताता है. पत्थर के हम बम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. नुसतं ऐका तर गोड वाटते ना तुम्हाला. पत्थर के हम बम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. इंग्रजांना कळतो ना तुम्हाला? नाही कळतो हो म्हणा ना. आता पेटला भारत म्हणायचे, आता नाही विझवणं शक्य तुम्हाला. खंजरीवर चेत रहा है भारत सारा, आग बुझाना मुश्किल है. उठो जवानों बढ़ाए छाती, अब बहलाना मुश्किल है. आणि मग राष्ट्रसंताला अटक व्हायची इंग्रज सरकारकडून. म्हणून राष्ट्रसंत राष्ट्राकरताच भजन केलं. शेवटचं भजन पंढरपूरला. कॅन्सर झाला, 2 माणसांनी धरून आणलं, खंजरी पुढे ठेवली, लाखो समाज पुढे आहे, सर्वांना वाटत होतं भजन होत नाही. ते शेवटचं भजन. बसल्यावर टाळ्या वाजवल्या लोकांनी, खंजरीला नमस्कार केला, हातात घेतली राष्ट्रसंतांनी बरं का. जुने हनुमान मैदान. 1 तास भजन केलं, 1 तास. शेवटचं त्यांच्या जीवनातलं भजन. खंजरी ठेवली बरं का. खंजरी माहिती आहे त्यांच्या हातातली. खंजरी ठेवली आणि त्याच्यावर डोकं टेकून राष्ट्रसंत रडले. जसं मुरली सोडल्यावर देव रडले. मी तिथं नेलो तुम्हाला. रडू आवरे ना राष्ट्रसंताला. आणि त्यांच्या भाषेत खंजरीला म्हणाले, मायबाई, तिकडची भाषा वरडातली. खंजरीला, मायबाई, समाजासाठी खूप बदललंय तुला जन्मभर. आता पुन्हा त्रास माझा नाही, या तुकडोजीला क्षमा कर. जसं खंजरी ठेवताना राष्ट्रसंत रडले, तसं गोकुळात बासरी ठेवली, जगाचा बाप रडतोय. का? अरे ती बासरी नाही, ते प्रापंचिक लोक आहे ना. मुरली नोहे, हे मुरली नो हे केवळ बाण, प्रापंचिक आहे. तिने हरीला माझा पार, संसार
धंदा विसरले आहार सावळिया कैशी वाजवली मुरली आहार सावळिया कैशी वाजवली मुरली सावळिया कैशी वाजवली मुरली आहार सावळिया कैशी वाजवली मुरली मुरली नोहे केवळ बाण तेने हरला माझा प्राण संसार. ज्या मुरलीच्या नादानं अख्ख गोकुळ पागल केलं. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, गाई व्याघ्र एका ठाई, सगळ्या गोपिका पागल, गोपाळ पागल. अन ती मुरली ठेवताना जगाचा बाप रडला. म्हणून मुरली आहे, काठी आहे, घोंगडं आहे, गाई आहे, गोपाळ आहे, गोपिका आहे, नंद पाटील आहे, यशोदा माय आहे, वृंदावन आहे, गोवर्धन आहे आणि यमुना. तोपर्यंतचं चरित्र, त्याचं उच्चारण, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. आणि ते सगळे चरित्र पाठ आहे तुम्हाला. जन्म मथुरेत झाला, प्रगट गोकुळात झाला देव. प्रगट भयो भगवान गोकुलमो, प्रगट भयो भगवान नंद के घर में नौबत बाज वगैरे वगैरे. आणि मग चालायला लागले. चालता चालता 12:10 के मस्ताना बोलू लागले. आपले गोपाळ पाहिले म्हणले, अरे असे काय रे, चांगल्या तब्येती सुधरा, जोगदंड बाबासारखे व्हा, राक्षस मारायचे. कृष्णा तुला काय बाबा नुसतं भाषण करायला, आमचं म्हातारं असं कंजूस आहे, सगळे नेतं डेअरीला. असं आहे का? खाऊ घालणं माझ्याकडे, व्यायाम तुमच्याकडे, मंजूर आहे. मग घर पाहुणे एकांताचे. चोरीचा सुळसुळाट झाला. नंद पाटलाच्या वाड्यावर तक्रारी येऊ लागल्या, पण यशोदा ऐकून घेईना. माय कधी बाळाच्या बाजूनं बोलते बरं का. इथं बऱ्याच मावल्या आहे. पोर किती खोडकर असू द्या, शगुडला त्रास देणारं असू द्या, अख्ख्या गावाला एकटं, आणि तक्रारी घेऊन सांगा. ते तुमच्या नागपूरवाल्याचंच कीर्तन आहे म्हणा. फडणवीस साहेबाचा फोन आहे त्यांना, त्यांचंच आहे म्हणा. विठ्ठल तरी ती मावशी दरवाजात उभी राहते. या आणि तक्रारी घेऊन आलेल्या सगळ्या महिलावर कमरेवर हात ठेवून रागावते. तुम्हाला का लेकरं, तुम्हाला लेकरं, एक एकला 10-10, 12-12 लेकरं, माझं एक नाही सपादत का? याला माय म्हणतात. माय जर बाळाच्या बाजूनं बोलत नसल, समजावं ते सावत्र असल. यशोदा त्यांच्यावरच रागवायची. काय सांगता का राहणे गे गोकुळच्या नारे, काय सांगता राहणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता राहणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता राहणे गे गोकुळच्या नारी. सगुणाचे ताणे गे बाळ, सगुणाचे ताणे, बाळ सगुणाचे ताणे गे बाळ, सगुणाचे ताणे. दिसते गो जिरवाने गे बाळ, दिसते गो जिरवाने, बाळ दिसते गो जिरवाने गे बाळ, दिसते गो जिरवाने. काय सांगता राहणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता राहणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता राहणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता राहणे गे गोकुळच्या नारी. काय सांगता? अगं काय वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे, अंगणी माझ्या खेळ गे, का लटकाच घेताळ गे. आणि गोकुळच्या नारी सावळ्याचे म्हणा माझा गे, गवणीत खेळे राजा गे, तुम्ही मोठ्या ढाल गजा गे. गोकुळच्या नारी तुम्ही लपून याची गोटी गे, लागता याचे पाठी गे, एवढीच रीत खोटी गे. गोकुळच्या नारी आता मी एकटी कशी पुरल ग तुम्हाला, तुम्ही सगळ्या गावभरच्या आल्या.
तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. पुण्याचा भोरा ग तुम्ही पुण्याचा भोरा. पुण्याचा भोरा ग तुम्ही पुण्याचा भोरा. आळ घेता शारंग धरा गे आळ घेता शारंग धरा. आळ घेता शारंग धरा. आळ घेता शारंग धरा. 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. ऐकून घेईना. शेवटी घरी खोड्या सुरू केल्या कृष्णजीनं. यशोदेच्या लक्षात आलं, किशन्या दिलिंदर आहे रे तू, चुकीचं नाही गाव करायचं. देवाच्या लक्षात तो पकडा गया. मम्मी उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती तुझ्यात फरक पडणार नाही, कारण ज्याचा जो स्वभाव आहे ना, मराठी भाषेत म्हण आहे का नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय नाही, मेलं तर नाही जात. आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या. आधी होता वाघ्या. योग्य झाला पाग्या, दैव योग्य झाला पाग्या. देव योगे झाला पाग्या. देव योगे झाला पाग्या. आता हे गोट राहिना, हे गोट राहिना. हे गोट राहिना, हे गोट राहिना. आता हे गोट राहिना. मुळे स्वभाव जाईना. मुळे स्वभाव जाईना. मुळे स्वभाव जाईना. हे गोट राहिना. मुळे स्वभाव जाईना. मुळे गोट राहिना. मुळे स्वभाव जाईना. गोटे गोटे म्हटलं. ज्याच म्हणून तुझ्यात फरक पडणार नाही कृष्णा. मग गावात राहू नको. हे उद्या जाई राना. सवे घेवनी गोधना. सवे घेवनी गोधना. सवे घेवनी गोधना. उद्या जाई राना. सवे घेवनी गोधना. सवे घेवनी गोधना. सवे घेवनी गोधना. उद्या जाई राना. सवे घेवनी बोधना. सवे घेवनी बोधना. उद्या जाई राना. सवे घेवनी बोधना. सवे घेवनी पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गाय उभ्यानं गावात तोडायच्या. रवण प्रसादच्या सांगितलं जेवायला यायचं रे, शिदोऱ्या ह्या उद्या शिदोऱ्या. शिदोऱ्या घेऊन निघाले. सगळे गोपाळ खेळण्यात रममाण झाले. एक गोपाळ म्हणला, आता काय खेळण्यात मजा आहे, 8 दिवस झाले. मग तुका म्हणे, आता खेळ मोडावा परता. जगलो वाचलो तर पुन्हा पुढच्या वर्षी खेळू देवा, पण आता मोडाच का रे. झाली आता वेळ म्हणती आला सुबेरा. आली आता वेळ म्हणती आला सुबेरा. आली आता वेळ म्हणती आला शिदोऱ्या. झाली आता वेळ म्हणती आला शिदोऱ्या. काम सारा दिसकळ. सारा दिसकळ. अवघ्या गोपाळ. अवघ्या गोपाळ. आली आता वेळ म्हणती आला शिदोऱ्या. 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 फडकी सोडलेल्या मोठा आजीचा दहिकाला गोमटान सर्वाच्या मध्यभागी उभे राहून काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य करतात. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. नंतर जय विठ्ठल होईल. नंतर आमचे पूजनीय पवार महाराज, पूजनीय जोगदंड महाराज आणि मधुकर महाराज हे 3 महात्मे दहीहंडीचा कार्यक्रम करतील. त्यानंतर आरती होईल. आरती झाल्यावर सगळे टाळकरी महाराज खाली बसतील
बसलेल्यातलं एकही उठणार नाही. ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचे आभार मानण्यात येईल आणि ते सांगतील कार्यक्रम संपला. अशा पद्धतीनं पंक्ती धरून जेवायचं. त्याच वेळेला प्रत्येकाने उठायचं. तोपर्यंत शिस्तभंग करायची नाही. बिभ्रद वेणू जठरपटयो शृंगवेत्तकक्षे वामे पाणो मसून कवलंत फलाण्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृतो हासनरी स्वर्गे लोके मिच्छन्ति बुभुजे यज्ञे भुग्बाल केली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री भगवान की जय. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली